नमस्कार, आम्ही सारे खवय्ये जोडी तुझी माझी मध्ये मी मृणाल तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण आहोत कोल्हापुरात. कोल्हापुरात फक्त महाराष्ट्रीयन संस्कृती आहे असंच नाही, तर तुम्ही थोडं आसपासच्या गावात गेलात तर तुम्हाला कर्नाटकीय संस्कृतीची नक्कीच चाहूल लागेल. म्हणूनच कोल्हापुरात महाराष्ट्रीयन संस्कृती बरोबरच कर्नाटकीय खाद्यपदार्थांचा आणि त्या संस्कृतीचा उत्तम मिलाप झालेला पाहायला मिळतो. आज आपण अशाच एका कुटुंबात आलोय जे मूळचे आहेत कर्नाटकातले, पण गेले कित्येक वर्ष कोल्हापुरात स्थायिक झाले. तेव्हा भेटूया श्रीयुत श्रीकांत मेळवंकी आणि सौ प्रेमिला मेळवंकी यांना आणि जाणून घेऊया त्यांच्या या सहप्रवासाबद्दल. नमस्कार. नमस्कार. आम्ही सारे खवय्ये जोडी तुझी माझी मध्ये तुम्हा दोघांचे खूप खूप स्वागत. मला सगळ्यात आधी हे सांगा, किती वर्ष झालीत लग्नाला? लग्न 1956 मध्ये झालं. 1956 मध्ये झालं, म्हणजे मग आता किती वर्ष झाली? आता 55 वर्ष काय तर झालं. 55 वर्ष झाली आहेत लग्नाला. मला सांगा, कसं वाटतंय 55 वर्ष तुम्ही एकत्र आहात, एवढा छान तुमचा सहवास आहे, कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. छान वाटतंय. आजी तुम्हाला कसं वाटतंय? कशी ओळख झाली, कसे भेटलात तुम्ही दोघं? आम्ही एका जागेत होतो. एका घरात होतात? एका घरात होतात म्हणजे मला नाही कळलं, कसं म्हणजे? मी त्यांच्या आत्याचा मुलगा. अच्छा, तुम्ही आत्या भाऊ आहात यांचे? बर बर. मग हे कसं काय तुमचं, तुम्हाला आधीपासून आवडत होते आजोबा की असं ठरलं जुळून आलं ते? आधीपासून आवडत होतं. अरे वा, ही खरी गोष्ट आहे की आधीपासून आवडत होतं. मग कसं तुम्ही आधी यांना सांगितलं की तुम्ही घरी जाऊन सांगितलं? कसं? घरच्यांनी सांगितलं. घरच्यांनी सांगितलं. तर तुम्हाला मनापासून वाटत होतं आधीपासूनच की हिच्याशीच आपलं लग्न झालं पाहिजे? वाटत होतं. वाटत होतं. आजी तुम्हाला वाटत होतं यांच्याशीच लग्न झालं पाहिजे? वाटत होतं. आजी लाजल्या बरं का. बरं, मग लग्न कधी झालं? 22/5/56. 22 तारखेला झालं. मग कसा होता लग्नाचा दिवस? सगळं तुम्ही एकमेकाला ओळखतच असाल आधीपासून, एकच घरातच होतो. हा, स्वभाव तुम्हाला एकमेकांचे माहितीच असणार. माहितीच होतं. त्यामुळे मग घरातलं वातावरण कसं होतं त्या दिवशी? कसा होता लग्नाचा दिवस? आठवतंय काही गंमत वगैरे एखादी? तसं काही आठवत नाही तुम्हाला आजी? लहान होता. कितव्या वर्षी झालं लग्न तुमचं? हे 10 वर्षाचं होतं. 10 वर्षाच्या होत्या? आणि तुम्ही? 18 वर्षाचं. एवढ्या लवकर लग्न झालंय तुमचं? मग लग्न झालं म्हणजे एक समंजसपणा आपल्यात येतो, जबाबदाऱ्या अंगावर पडतात. तर तुम्ही तेव्हा तेवढे केपेबल होतात? काय जबाबदाऱ्या पडल्या? मी दुकान करतो. दुकान? कसलं दुकान होतं? किराणा दुकान. किराणा मालाचं दुकान होतं. अच्छा. आणि आजी तुम्ही घरात आल्यानंतर काय करायला मग, म्हणजे कसं वातावरण कसं होतं? सासूबाई म्हणजे तुमच्या ऑफकोर्स माहितीच्या होत्या, तर मग त्यानंतर काही बदल झाला त्यांच्या वागण्यात, तुमच्याशी बोलण्यात काही बदल झाला? काही नाही. काही नाही. प्रेमळच होते ते. 60 वर्ष 60व्या साली तर मुलगा झाला, काही नाही. तेव्हापासून जबाबदारी जरा पडते. त्याच्यानंतर काही नव्हतं. आई वडिलांच्या घरात होतं नंतर काहीच झालं नाही. इकडं यायचं म्हटलं तर 60 साली आले. वेगळं घर केली ना, मग त्या घरी आले. वेगळं घर कधी केलं तुम्ही? इथे कधी आला? इथे 20 वर्ष झालं. 20 वर्ष झाली. मग आधी कुठे होतात राहायला? चिंचलीला. चिंचली. हे कुठे आलं? बेळगाव जिल्हा. बेळगाव जिल्ह्याला? अच्छा. मग इकडे कितव्या साली आलात तुम्ही? 1990 साली. इथे कोण कोण असतं घरात? 2-3 मुलं आहेत. आम्ही दोघं. तुम्ही दोघं आहात? नातवंड आहे. बरं, आता आपण आपल्या खाण्यापिण्याकडे येऊया. मला सांगा, कशा पद्धतीचा स्वयंपाक केला जातो? म्हणजे कन्नड हा जो एक वेगळा एक प्रांत आहे, तिथे चव वेगळी आहे, पद्धती वेगळ्या आहेत स्वयंपाकाच्या. महाराष्ट्रीयन पद्धतीपेक्षा नक्कीच फरक आहे. तर आजोबांना कशा पद्धतीचा चव काय आवडते? आजोबांना कसं स्वयंपाक आवडतं? तिथलं काय होतं तेच इथे सुरू केलेलं आहे. काय फरक नाही. फरक काय करायचं असं तर सूनबाई करतात म्हणताना आम्हाला काही जबाबदारी तेवढं काय नाही. तिथं आल्यानंतर काय पडली नाही. हा, तिथं म्हटलं तरी करत होते. तिथं जर सूनबाई करतात म्हणताना काहीच मी करत नाही. अच्छा. मग आज तुम्ही कोणत्या कोणत्या रेसिपीज करणार आहे? पोह्याचे लाडू. पोह्यांचे लाडू? दुधातला झुणका. पोह्यांचे लाडू आणि दुधातला झुणका. दुधातला झुणका हे नवीन आहे सगळ्यांसाठी, म्हणजे मी तरी पहिल्यांदा ऐकलं. मग हे बेळगावकडचे आहे पदार्थ की तुम्ही कोल्हापुरात येऊन महाराष्ट्रीयन पदार्थ आहेत? कसं? नाही, तिकडचं आहे. तिकडचे आहेत. पोह्यांचे लाडू सुद्धा तिकडचं.
इकडचं काही नाही. इकडचं नाही. बरं, मग मला सांगा आधी कुठली रेसिपी करणार आहात तुम्ही? पोहेचे लाडू करतो. पोह्यांचे लाडू करणार आहात. मग त्याचं साहित्य सांगता? फुटाण्याचं डाळ आहे, हे पोहे आहे, भाजलेले शेंगदाणे, हे बेदाणे आहे, हे गुळ आहे, हे डिंक आहे, काजू आहे, खसखसी भाजलेलं आहे, हे एलदोडे आहे, वेलची पूड, वेलची पूड आहे, जायफळची पूड आहे, हे तूप आहे. आजी आता मला सांगा आपण काय करणार आधी? तर पोहे तळणार. हे तूप काढून घेतलं ना आपण. होय. आता तूप गरम होईपर्यंत, मग गरम झाल्यानंतर आपण पोहे घालायचे. पोहे घालायचे, पोहे परतवून घ्यायचे, हा. तळून घ्यायचे. तळून घ्यायचं, मग डिंक तळून घ्यायचं, हा, आणि गुळ विरघळून घ्यायचं. गुळ विरघळून घ्यायचा. हा. तूप तापताय तोपर्यंत आपण आजींशी गप्पा मारूया. आजी मला सांगा, तुम्ही दोघंही एकत्र वाढलात बरोबर, आजोबा आणि तुम्ही. मग तुम्ही एकत्र खेळायला पण गेला असाल? खेळत होते की मी. एकत्र खेळत होतात. खेळत मग होते. आजोबांनी खोड्या वगैरे काढल्यात का तुमच्या कधी? कधी नाही. कधीच नाही. कधी नाही. खूप शांत आहेत आजोबा. हा, शांत आहे. पहिल्यापासून शांत आहेत की नंतर मग चिडचिड करायला लागले, जरा बदलले? काय सांग? शांत आहे. शांतच आहे. आजोबा कधी चिडलेत तुमच्यावर? नाही. कधीच नाही चिडले? नाही नाही. की तुमच्या घरी स्वयंपाकाला माणसं होती? होय, काकी ते होते. होते. होय. मग तुम्ही काय करायचात मग तेवढा वेळ? दिवसभर काय करायचात? मोकळेच असणार, काय करत मग नव्हतं. खेळायला जायच्या? हा, खेळायला जाणार, खरे बाहेर सोडत नव्हतं. का बरं? अंगणात तेवढंच खेळायचं, बाहेर सोडत नव्हतं. बाहेर सोडत नव्हते. हा हा. मग आजोबांना बहिणी वगैरे असतील ना? हा, होते, त्यांनी पण येत होते. हा, धाकटी बहिणी तेवढं जास्ती. त्यांचं तुमचं हा. जास्त पटायचं? हा. जास्त म्हणजे माझ्या वयाची आहे ती, पण त्याच्याबरोबर माझं खेळणं होत होतं. त्यांच्याबरोबर खेळणं हा, असायचं. हा. आणि मग तुमच्या सासूबाई म्हणजे तुम्ही काकी तुमच्या, त्या काही नाही म्हणायच्या? काही नाही. काहीच नाही. नाही. तुमच्यावर कधी जबरदस्ती वगैरे काहीच नाही केली? काहीच नाही. काम करतच नव्हतं म्हणताना जबरदस्ती काय करणार आहे. काहीच नाही. हा. बरं, आपण रेसिपीकडे वळूया. तूप तापलंय ना आपलं? होय. करायचे पोहे तळून घ्यायचे. हा. सगळे घालू? नको. फार असं लालसर होईपर्यंत नाही तळायचं, नाही, लगेच काढून लगेच घ्यायचं. काढून घ्यायचं. असं का बरं? ते लाल झालं म्हणजे चांगलं होत नाही ना लाडू. बरं बरं. हा. करपल्यासारखं होते तोंडात, म्हणताना लवकर काढायचं. त्याने मग आजी मला सांगा, आजोबांना काय काय आवडतं खायला? दशमी, झुणका, दशमी, झुणका, हा. आणि काय काय आवडतं? वांगी भाजी, वांग्याची भाजी आवडते. हा. आणि आणि वांग्याची भरत, वांग्याचं भरीत आवडतं. हो. तुमच्याकडे असं वेगळ्या पद्धतीचं असेल ना, अशी एखादी डिश सांगा ना जी त्यांना तुम्ही सणासुदीला खास करता. होय. आमच्या खास करायचं म्हणजे पुरणाची पोळी, सांज्याची पोळी, खीर, थालीपट्टी, हा, हे सगळं करत होते. आणि तुम्हाला काय आवडतं खायला? आम्हाला सगळं आवडते. सगळं आवडतं. होय. आता यानंतर काय करायचंय आपण? डिंक तळून घ्यायचं. बरं, पोहे तळून घेतलेत, आपण डिंक तळायची तयारी करून घेऊया. आता आपण डिंक तळून घ्यायचा. डिंक तळून घ्यायचं. घालू सगळा? हा, घाला. सगळं घालू ना? बघा, बस बस. बस बस. जनरली पोह्यांच्या लाडवात डिंक घालतातच की तुम्ही थंडीचे दिवस आहेत म्हणून डिंक? तसं काय नाही. तसं काय नाही ना? नाही. कारण मी तरी पहिल्यांदाच पाहते म्हणजे हे, नाहीतरी सगळ्यांनीच डिंकाचा लाडू खाल्लेला आहेच. आता यानंतर काय करायचं आजी? गुळ हे करायचं, पाक करायचा, गुळाचा पाक करायचा. आणि मग पुढे पुढे सगळं घालायचं, ते पाक आल्यानंतर. म्हणजे मग लाडू बांधायचे ना? हा, लाडू बांधायचे. डिंक तळून झालाय, आता आपण गुळाचा पाक करून घेऊया. आता आपण गुळ वितळून घ्यायचा आजी. तुम्ही मला सांगा, मी घालते. हा, एवढा घट्ट, हा कसला चिक्की गुळ म्हणतो आपण? चिक्की गुळ आहे. मला सांगा, मग साधा गुळ जर घेतला तर चालेल ना? तो का कसा? ते चांगलं लाडू होत नाही. चांगले लाडू होत नाही म्हणजे काय?
हे सगळं पिसपिस होतंय अच्छा. पडतंय म्हणजे लागत एक घट्ट होत गट होत नाही ते सगळं धरतंय ना तिखट. तुम्हाला गोड आवडतं का आजी? गोड आवडतंय ते. आजी तुम्ही कुठे होत्या मूळ आधी तुमचं घर कुठे होतं सुरुवातीला? मायका चिंचवीत आहे. मग आवडतं कोल्हापूर? कसं वाटतं? हा कोल्हापूर चांगला आहे. तिकडे छान होतं की इकडे छान आहे? तिथं छान होतं की. तिकडे छान होतं. काय काय होतं तिकडे? तुम्ही मला तेव्हा सांगताना सांगितलं तुमच्याकडे होय. म्हशी होत्या. होय. खूप छान मोठं घर असेल ना? मोठं आहे घर. म्हणजे काय काय होतं? 2 मस होतं. त्याला वैरण घालायचं, पाणी पाजवायचं आणि धार काढायचं हेच होते. त्यांनी सगळं मोठं झाल्यानंतर इकडे आले मुलं. त्यांचे काका होते म्हणताना काका घेऊन आले इकडे. मग त्याच्यानंतर ते इथंच राहिले. मग बाळाला सांभाळायला कोण नाही, तुम्ही इकडेच या म्हणा लागले. मग आम्ही इकडे आलो. इथं आल्यानंतर दोघांचं लग्न झालं. ते पण सगळं मिळून एकच होतो आम्ही. म्हणजे इकडे येऊन छान वाटतं ना तुम्हाला? हा, आता? छान वाटले. आजी आता गुळ आपला वितळला ना? नाही आणि जरा आहे. मग आपण गुळ वितळून घेऊया आणि लाडू बांधायची तयारी करूया. गुळाचा पाक तयार झालाय. आता आपण लाडू बांधणार आहोत. आजी मला सांगा आता आधी काय करायचं? ते पोहे ह्यात घालायचं. पोहे घालायचे. हा आणि डिंक पण घाला. आता शेंगदाणे. हे भाजलेले दाणे आहेत ना? हा भाजलेले दाणे. मग आता सगळे घालू? सगळं नको, थोडं घाला. कसं घ्यायचं म्हणजे? हा ते किती? एक चमचा बास. प्रमाण किती घ्यायचं? कसं असतं? ते अर्ध वाटी तूप घेतलं म्हणजे 1 वाटीवर हे होते ताळलेलं पोहे. हा आणि मग दाणे किती घेतले? 1 चमचे घातले. हा डाळी आता ते पण अर्धा चमचे घाला. काही बस. बास. आपल्याला आवडत असेल तर आपण आणखी घातलं तरी चालतंय. चालतं. आता काय करू? ते काजू घालायचं. काजू घालू? हा सगळे घालू? घाला. हा आता बिर्याणी घाला. घालू सगळे? हा खसखशीच पुडी 1 चमचा घाला. ही भाजून घेतलेली खसखस ना? हा भाजून घेतलेला आहे. हा हे बघा एवढं बस. आता वेलची पूड. वेलची पूड घाला. अर्धा चमचा घाला. आणि हे घाला. हे काय आहे? जायफळाची पूड आहे. हा टाकू एवढी? हा टाका. आणि जर अजून हवी आहे? नाही. बरं. आणि आता गुळाचा पाक ह्यात घाला. सगळा घालू ना? घाला. गुळाचा पाक मला सांगा ना, म्हणजे जरा घट्टच आहे हे सगळं, तर त्याला काही आणखी जास्त वेळ वितळायला हवं असतं की कसा लागतो गुळाचा पाक? काय थंड करून त्याच्यावर काय करायचं की? थंड करून करायचं नाही, गरम असतानाच सगळं घालायचं. मग वर खाली करायचं. थंड झाल्यानंतर जरा लाडू बांधायचं. बरं. आता आपण लाडू बांधून घेऊया. हा चमचा ते गार झाल्यानंतर असं होतं. पोह्याचे लाडू तयार होत आहेत. तुम्हाला सुद्धा करून बघायचे असतील, साहित्य आणि कृती लिहून घ्या. पोह्यांचे लाडू बनवण्यासाठी लागणारं साहित्य: फुटाण्याची डाळ, पोहे, शेंगदाणे, बेदाणे, चिकीचा गूळ, डिंक, काजू, खसखस, वेलची पूड आणि साजूक तूप. कृती: प्रथम कढईमध्ये साजूक तूप गरम करून त्यामध्ये पोहे आणि डिंक वेगवेगळा तळून घ्यावा. दुसऱ्या पॅन मध्ये तूप गरम करून त्यामध्ये चिकीच्या गुळाचा पाक करून घ्यावा. एका बाउल मध्ये तळलेले पोहे, डिंक, भाजके शेंगदाणे, फुटाण्याची डाळ, काजू, बेदाणे, भाजलेल्या खसखशीची पूड आणि वेलची जायफळ पूड घ्यावी. त्यामध्ये गुळाचा पाक घालून या मिश्रणाचे लाडू वळून घ्यावेत.